नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आंतरराष्ट्रीय वेसक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर. तिहेरी तलाक, निकाह हलाला, बहुपत्नीत्व या मुस्लिम प्रथांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकनं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी होणार. जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा भागात पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा, एका महिलेचा मृत्यू. जयपूरमध्ये लग्नाच्या हॉलची भिंत कोसळली, 25 ठार तर 30 जण जखमी. उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची संधी नजीकच्या काळात भारताला मिळू शकते, मुख्यमंत्र्यांचा दावा. कर्नाटकला भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कृष्णा नदीतील पाणी सोडण्याची महाराष्ट्राची तयारी. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगनं पटकावलं कांस्य पदक. आणि उत्तम पाऊसमानाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आजही उसळी, निर्देशांकानं गाठला नवा उच्चांक. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. श्रीलंकेत आयोजित आंतरराष्ट्रीय वेसक दिवस समारंभाला ते उपस्थित राहतील. बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगानं भगवान बुद्धांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या वेसक दिनाचं आयोजन केलं जातं. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या समारंभात सहभागी होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान कोणाचीही औपचारिक भेट घेणार नाहीत किंवा करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. मात्र समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्रीलंकेच्या नेत्यांशी संवाद साधतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव संजय पंडा यांनी स्पष्ट केलं. श्रीलंका भेटीदरम्यान पंतप्रधान डिकोया इथल्या विशेष रुग्णालयाचं उद्घाटन करतील. तसंच कॅन्डी इथल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कामगारांशी संवाद साधतील. तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम समाजातल्या प्रथांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. तिहेरी तलाक हा धर्माचा मूलभूत भाग आहे का याची पडताळणी करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तसंच मूलभूत अधिकारांचा तो भाग आहे का हे देखील तपासून पाहिलं जाईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मात्र बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा होणार नाही, असं न्यायालयानं सांगितलं. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशांचं घटनापीठ 7 याचिकांवर सुनावणी करत आहे. यामध्ये मुस्लिम महिलांनी दाखल केलेल्या 5 वेगवेगळ्या याचिकांचा समावेश आहे. मुस्लिम समाजात रूढ असलेल्या तिहेरी तलाक पद्धती घटनाबाह्य असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या घटनापीठामध्ये खेहर यांच्याशिवाय न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, R.F. नरिमन, यू ललित आणि अब्दुल नझीर या न्यायाधीशांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्टीत तसंच शनिवार आणि रविवारी देखील या प्रकरणाची सुनावणी करण्याची तयारी न्यायालयानं दर्शवली आहे. या प्रकरणात निर्माण होणाऱ्या संवेदनशील आणि काही वादग्रस्त मुद्द्यांचा विचार करता जलद गतीनं निर्णय घेण्याचं न्यायालयानं ठरवलं असल्यानं या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. भारतीय नौदलातले निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय 15 मे रोजी सुनावणी करणार आहे. जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काल आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या सुनावणीची घोषणा केली. या प्रकरणात भारतानं पाकिस्तानविरोधात 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली. जाधव यांच्या प्रकरणात योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब व्हावा या भारताच्या विनंतीच्या अनुषंगानं ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणात ठोस पुराव्यांच्या आधारे निर्णय होईपर्यंत जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करायला पाकिस्तानला मनाई करावी, अशी मागणी भारतानं केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या लेफ्टनंट उमर फैयाज या लष्करी अधिकाऱ्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे। दहशतवाद्यांनी शोपियानमधून उमर यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती। संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी या हत्येचा निषेध केला आहे। काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या उच्चाटनासाठी देश कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। उमर यांच्या हत्येचा इतर नेत्यांनीही तीव्र निषेध केला आहे। जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी तुकड्यांनी केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती जखमी झाला। काल रात्रीपासून पाकिस्तानी लष्करानं भारतीय चौक्यांवर लहान शस्त्र आणि स्वयंचलित बंदुकांमधून गोळीबार सुरू केला असल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं। 82 मिलीमीटर आणि 120 मिलीमीटर व्यासाच्या उखळी तोफांमधून सीमेवरच्या चौक्यांवर तसंच नागरी वस्त्यांवर मारा करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्यानं दिली। हा गोळीबार आजही सुरू असून भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं। 1 मे रोजी 2 भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर झालेलं हे शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे। यापूर्वी एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं 6 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं। राजस्थानमध्ये जयपूर इथं एका लग्नाच्या सभागृहाची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 25 ठार तर 30 जण जखमी झाले। लग्न समारंभ सुरू असतानाच मोठं वादळ आल्यानं ही भिंत अचानक कोसळली असं पोलिसांनी सांगितलं। ही भिंत सुमारे 12 ते 13 फूट उंच आणि 90 फूट लांबीची होती। वादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोकांनी या भिंतीचा आश्रय घेतला आणि ती कोसळल्यामुळे आश्रय घेणारे सगळेच तडाख्यात सापडले। जखमींना उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे। या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे। न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी असलेले कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश CS कर्णन यांना अटक करण्यासाठी कलकत्ता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे। कर्णन हे चेन्नईमध्ये सरकारी निवासस्थानी राहत होते, मात्र तिथे ते न सापडल्यानं चेन्नई पोलिसांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीकलाहस्ती या गावीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कर्णन सापडले नाही म्हणून त्यांचा शोध सुरू आहे। मंगळवारी सरन्यायाधीश JS खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं कर्णन यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि कलकत्ता पोलिसांनी तत्काळ याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले होते। चांगल्या पाऊसमानाच्या भाकितानंतर सुरू झालेली मुंबई शेअर बाजाराची घोडदौड आजही कायम आहे। आज सकाळच्या सत्रात निर्देशांकानं 98 अंकांची उसळी घेतली आणि तो 30,346 या नव्या उच्चांकावर पोहोचला। आशियाई बाजारातल्या सकारात्मक कल आणि चांगल्या मान्सूनच्या भाकिताच्या प्रभावामुळे निधीचा ओघ कायम राहिला। त्यामुळे निर्देशांकानं कालचा 30,271 हा दिवसभरातला उच्चांक मोडला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही 43 अंकांच्या वाढीसह 9,450 अंकांचा उच्चांक नोंदवला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 98 अंकांच्या वाढीसह 30,346 अंकांवर पोहोचला होता, तर निफ्टी 37 अंकांच्या वाढीसह 9,444 अंकांच्या पातळीवर होता। उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची संधी येत्या 5 वर्षात भारताला मिळू शकते। त्यासाठी तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा योग्य समन्वय राखण्याची गरज आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। केंद्र सरकारच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत मुंबईत चुनाभट्टी इथं इन्स्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार पूनम महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्या केंद्राच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे असं कलराज मिश्र यांनी यावेळी सांगितलं। या केंद्रांमधून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला रोजगाराची हमखास संधी उपलब्ध होते अशी माहिती मिश्र यांनी यावेळी दिली। या केंद्राच्या नव्या इमारतीसाठी 16 कोटी रुपये आणि त्यातल्या अत्याधुनिक यंत्रणांसाठी 65 ते 70 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत।
हस्तकला उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी असून सिंधुदुर्गात काथ्या बांबूच्या हस्तकला उद्योगात हे रोजगार निर्माण होऊ शकतात असं प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केलं आहे। ते कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। गिरिराज सिंह यांनी कुडाळ इथल्या महाकॉयर काथ्या प्रकल्पाची पाहणी केली, तसंच बांबूपासून विविध उत्पादन निर्माण करणाऱ्या कॉनबॅक प्रकल्पाला भेट दिली। या प्रकल्पात बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या निर्मिती प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली। तसंच सावंतवाडीमध्ये चिताराळी इथं जाऊन जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांची आणि शोभेच्या वस्तूंची निर्मिती प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली। ग्रामीण भागातील रोजगार दुप्पट करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न या भागातल्या हस्तकला उद्योगातून पूर्ण होऊ शकतं असा विश्वास त्यांनी हे प्रकल्प पाहिल्यावर व्यक्त केला। कर्नाटकला भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कृष्णा नदीतून 2.5 टीएमसी पाणी सोडण्याची तयारी राज्यानं दर्शवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी विनंती केल्यावर त्यांनी कोयनेच्या जलाशयातून हे पाणी सोडण्याबाबत सहमती दर्शवली। कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम.बी. पाटील यांनी बंगळुरू इथं वार्ताहरांना ही माहिती दिली। कर्नाटकमध्ये सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे। 2 पावसाळ्यादरम्यान शेतीच्या पिकाला पाण्याची अडचण येऊ नये यासाठी शेततळ्याचा चांगला फायदा होऊ शकतो। म्हणूनच मागेल त्याला शेततळे ही योजना राज्य सरकार राबवत आहे असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं। अकोल्यातल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा त्यांनी काल घेतला। तसंच कोल्हा इथं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभही त्यांनी केला, त्यावेळी ते बोलत होते। या योजनेच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या मशीनचं भाडं आणि डिझेल सरकार देणार असल्याचं शिंदे म्हणाले। तसंच धरणांची सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो। हलक्या पडीक जमिनीचा पोत सुधारून जमीन सुपीक बनेल असंही शिंदे यांनी सांगितलं। आपला विकास आपल्या हाती हे सूत्र अंगीकारून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावकऱ्यांनी 20 पशुवैद्यकीय दवाखान्यांचं रुपडं बदललं आहे। पाहूया याबाबतचा वृत्तांत। उस्मानाबाद जिल्ह्यात 7 लाख पशुधन आहे। त्यांच्या देखभालीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची मदत होते। पशुपालकांना आपल्या पशुधनासाठी कोणत्या आणि कशा सुविधा हव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं एक मोहीम राबवली आणि त्या पद्धतीनं सुविधा पुरवल्या। पण यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि 10 लाख रुपये जमवून 20 पशुवैद्यकीय दवाखान्यात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। लोकसहभागातून हा जवळजवळ 10 लाख रुपयाचा लोकवाटा जमा केला आणि या लोकवाट्यातून आपल्या 95 पैकी 20 पशुवैद्यकीय दवाखाने हे ISO मानांकित केलेले आहेत। आता सध्या ISO आल्यापासून आता काय चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात येते जनावरांकडे। तसेच त्यांची निगाही कशी ठेवावी, त्यांना अन्न पाणी चारा कसं द्यावं किंवा त्याचे धुणं हे करणं असलं सगळं वेळेवर सांगितलं जाते आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक जनावरांकडे लक्ष देतात। कुठल्या प्रकारची अडचण भासत नाही किंवा कुठले तक्रार राहिलेली नाही। या 20 पशुवैद्यकीय दवाखान्यांना ISO मानांकन प्राप्त झालं आहे। त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावकऱ्यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा। क्रांतिसिंह लहुजी साळवे सामाजिक प्रतिष्ठान आणि सामाजिक समरसता मंच पुणे यांच्या वतीनं श्रीधर कसबेकर यांच्या माझी माय या पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात झालं। या पुस्तकात लेखकानं आपला जीवन प्रवास मांडला आहे। तसंच या प्रवासात त्यांच्या आईचं योगदान अधोरेखित केलं आहे। शाळांच्या उपाहारगृहांमध्ये जंक फूडवर बंदी घालतानाच पोषक आहाराचं महत्त्व मुलांना समजावण्याकरिता विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्याचा सल्ला शालेय शिक्षण विभागानं दिला आहे। तर महाविद्यालयांच्या उपाहारगृहांमध्येही अशा पदार्थांवर बंदी आणावी असं विद्यापीठ अनुदान आयोगानं सुचवलं आहे। शाळा सुटली पाटी फुटली शाळा
जाताना खाऊच्या डब्यात काय द्यायचं हा प्रश्न घरोघरीच्या आयांना पडलेला असतो. पूर्वी घराजवळच्या शाळेत मुलांना प्रवेश घेतला जायचा आणि शाळांच्या वेळाही अशा असायच्या की मुलं एकतर गरमागरम जेवायला घरी यायची किंवा जेवून शाळेत जायची. आता शाळेत जायचं म्हणजे मुलांना बस किंवा रेल्वेनं प्रवास करावा लागतो. शाळेच्या वेळाही बदलल्यात आणि स्त्रियाही नोकरीनिमित्त घराबाहेर पडू लागल्यात. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांना काय काय बनवून द्यायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे असतो. त्यातूनच शाळेच्या उपहारगृहात खायचा पर्याय मुलांना खुला झाला. उपहारगृहात मिळणाऱ्या पिझ्झा, बर्गर यासारख्या चमचमीत पदार्थांची चटक लागल्यामुळे मुलांना घरच्या भाजीपोळी, पराठा, उपमा, पोहे याची रुची उरली नाही. शाळा, अभ्यास, शिकवणी वर्ग यापुढे मैदानी खेळांचा अभाव आणि अशा मेदयुक्त जंक फूडचं अतिसेवन यामुळे स्थूलपणा वाढून मुलं सुस्त व्हायला लागली. त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागला. त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांनी लहानपणातच त्यांचा ताबा घेतला. पोषक आहार ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. म्हणूनच याचं महत्त्व प्रत्येकाला लहानपणीच कळायला हवं. क्रीडा वृत्तामध्ये बातमी कुस्तीची. नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगनं पहिल्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. 80 किलो वजनी गटात हरप्रीतनं चीनच्या जून जी नाचा पराभव करून कांस्य पदक पटकावलं. उपांत्यपूर्व फेरीत त्याला हरवणारा कोरियाचा प्रतिस्पर्धी सुवर्ण पदकाच्या लढतीत दाखल झाल्यामुळे हरप्रीतला कांस्य पदकाच्या फेरीत प्रवेश मिळाला. मात्र ग्रीको रोमन प्रकारात भारताच्या रविंदर, हरदीप आणि नवीन या 3 कुस्तीपटूंचं आव्हान संपुष्टात आलं. क्रीडा वृत्तानंतर हवामान. संपूर्ण देशाला उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच सुखद गारवा देणारी वरुण राजाची बातमी आली आहे. यंदा मोसमी पावसाचं अगदी वेळेवर आगमन होणार असून 15 मे रोजीच अंदमान निकोबार बेटांवर या सरी बरसतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर 2017 या 4 महिन्यांच्या कालावधीत जवळपास सरासरी 96% पाऊस देशभरात पडेल असाही अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आणि येत्या 36 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंतरराष्ट्रीय वेसक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर. तिहेरी तलाक, निकाह, हलाला, बहुपत्नीत्व या मुस्लिम प्रथांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकनं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी होणार. जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा भागात पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा, एका महिलेचा मृत्यू. जयपूरमधल्या लग्नाच्या हॉलची भिंत कोसळली, 25 ठार तर 30 जण जखमी. उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची संधी नजीकच्या. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कृष्णा नदीतलं पाणी सोडण्याची महाराष्ट्राची तयारी. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगनं पटकावलं कांस्य पदक. आणि उत्तम पाऊसमानाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकात आजही उसळी. निर्देशांकानं गाठला नवा उच्चांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.